तर तिकडे पालघरच्या जागेवरूनही महायुतीत ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे। पालघरची जागा भाजपला देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। शिंदेंच्या सेनेची 10 ते 12% मतं असल्याचा दावा करण्यात येतोय। तर आता पालघरच्या जागेवरूनही महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। पालघरच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात येतोय आणि तशी मागणी देखील पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। ही सीट पडली समजा गावी साहेबची, त्यांचं भविष्य जाणार नाही, आमचंही भविष्य उद्ध्वस्त होणार त्यांच्यासोबत। आम्ही सर्वांनी पक्षाला विनंती केली, इव्हन पालकमंत्री साहेबला विनंती केली आहे का आमची विनंती तुम्ही ऐकून उमेदवारी बदली करा आणि बीजेपी ही सीट लढली पाहिजे। ह्याचं कारण कसं आहे का वोटिंग पर्सेंटेज तुम्ही बघायला गेले तर बीजेपीची 35 ते 40% वोटिंग आहे जिल्ह्यात आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबची वोटिंग पर्सेंट 8 ते 10% आहे। तर आता कार्यकर्ता म्हणून सर्वांची मागणी राहणार आहे, कारण भविष्यामध्ये त्याच्यानंतर विधानसभा आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे। ही पहिली सीट समजा भारतीय जनता पार्टीची आली तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं भविष्य फार उज्ज्वल राहणार आहे, कारण ही सीट समजा दुसरे लढलं तर ही सीट कधीच येऊ शकत नाही। भारतीय जनता पार्टी सीट लढली तेव्हाच ही सीट निघू शकते।